ग्रामीणचे पदाधिकारी किंवा युवा आपल्याला मार्गदर्शन इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझ्या माता भगिनी, तरुण वर्ग आणि बंधू आणि माझ्या आई समान असलेल्या सर्वजण, आज खरं तर मला उभं राहायची पण हिंमत नाहीये. माझे हात थरथर करताय. काय बोलावं? मी आज निशब्द आहे तुमच्या पुढे, कारण सर्व ही जनता आहे. पण माझं एक पती मी गमावलेला आहे. तुमच्या समोर मी काय बोलावं? परंतु तुमच्या प्रती माझ्याबद्दल असलेला आदर, त्यामुळे तुम्ही माझ्या एका शब्दावर तुम्ही इथं उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी तुमचे सर्वप्रथम आभार मानते. खरं पाहिलं तर आज माझ्या पाठीमागे माझा पतीचा हात नाहीये, तरी मी आज एकटी आहे असं मी म्हणते. परंतु मी आज एकटी नाही. तुम्हाला सगळ्यांना पाहून असं वाटतं की सगळी जनता ही माझ्या सोबत आहे. ते तुम्ही बघितली जनता. आज माझं पाठीमागे तुम्ही असल्याने मला माहिती आहे की मी आज जे काही कामं केलेले वार्डामध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये, दलित वस्तीचा निधी मी मागच्या वेळेस आपल्या म्हणजे नगरसेवक पद असताना मी मंजूर केला. त्यामध्ये विविध ठिकाणी पेवर ब्लॉक असतील, चेंबर, भुयारी गटारी, बैल बाजार रोडचा म्हणजे तिकडे आयशा पाण्याच्या तिकडे तो जो रोड आहे त्या गटारी त्या मी केल्या. तसेच या भागामध्ये मंदिराचं काम असेल, मागच्या वेळेस मी उभी राहिले त्यावेळेस माझे सासरे सोमनाथ आप्पा शिंगडे यांनी त्यावेळेस शेड उभारलं होतं या लक्ष्मी माता मंदिराचं. तसेच मेहतर समाज मंदिर तेथे मी नगरपालिकेमध्ये वेळोवेळी चक्रा मारून संतोष व्यायाम शाळा तिथं मी पेवर ब्लॉकची मंजुरी करून आणली मागच्या 5 वर्षांमध्ये. हे सर्व माझ्या सासूबाईंनी नगरसेविका असताना 2011 साली त्यांनी हे कामं मंजूर केले होते आणि ते 2016 साली माझ्या कार्यकाळात मी ते पूर्ण केले. कोणत्याही विश्वासाला मी तडा जाऊ दिला नाही माझ्या नगरसेवक पदाचा. तसे जिथं उपस्थित असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजाभाऊ झावरे हे इथं उपस्थित आहे. त्यांनी त्यांच्या 2001 साली नगर परिषदेच्या कालावधीमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, तसेच छत्रपती संभाजी महाराज सर्कल असेल, हे त्यांनी त्यांच्या कार्यकालावधी पूर्ण केले. आजपर्यंत जेवढे नगराध्यक्ष होऊन गेले त्यांनी एकानेही ते कामं पूर्ण केले नाही. एवढे भाऊंच्या राज्यामधली कामं दिसतात. तसेच आज भाऊंचे विजन असे आहे की खंदक नाल्याजवळ जे घाण पाणी येतं ते तिथं फिल्टर करून पुन्हा ते नदीमध्ये फिल्टर म्हणजे सोडणार जे दूषित पाणी आहे ते शुद्धीकरण करणार आहे. तसेच मुलांसाठी गार्डन आणि माझ्या पाठीमागे तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्या. तसेच सनी काळे आसन आपल्या वार्डामध्ये आम्ही तिघाही धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवतो आहे. तुम्ही सर्वांनी आम्हाला मतदान करून तुमचं एक मत आम्हाला आपलं प्रभागाचा कोपरगाव शहराचा विकास घडवेल आणि ते इतिहासामध्ये ते लिहिले जाईल की धनुष्यबाण या चिन्हावर तुम्ही जर निवडून दिला तर आम्ही या वार्डामध्ये राहिलेले काम पूर्ण करू आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. आणि तसेच माझ्या पतीचाही तुमचाही आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहू द्या आणि आम्हाला विजय करा. एवढंच मी बोलते. आदरणीय जिल्हा प्रमुख नितीन भाऊ आवताडे व या कोपरगाव नगरीचे विकास पुरुष माननीय राजाभाऊ झावरे यांनी त्यांच्या काळामध्ये या कोपरगाव नगरीमध्ये जे कोणत्या कारखान्याला, कोणत्या नेत्याला, कोणत्या पक्षाच्या मोठ्या माणसांना काही करता नाही आलं असे ज्यांनी करून दाखवले असे आपल्या कोपरगाव नगरीचे विकास पुरुष राजाभाऊ झावरे यांनी मला या नगरपालिकेच्या उमेदवारी दिली व या नगरपालिकेमध्ये मला आज धनुष्यबाणावर जी उमेदवारी दिली ते तुमच्या समोर मला उभं केलं. त्यांनी मला, मी एक सामान्य माणूस या कोपरगाव शहरातला चहावाला, त्या चहावाल्याला या कोपरगाव शिवसेनेनी एवढे मोठा मान सन्मान दिला. हे सगळं करत असताना आपण कोपरगाव शहरातील लोकांनी एक समजून घेतलं पाहिजे का शिवसेना हा पक्ष मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा आहे. ज्यांनी तळागाळातले माणसं मोठे केले. आपल्या त्यांच्या शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जसं सांगितलं होतं 80% समाजकारण 20% राजकारण, त्याचप्रमाणे आपल्या कोपरगावचे जिल्हा प्रमुख व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ झावरे त्यांचं काम करत असतात. हे काम करत असताना त्यांनी अनेक असे कामं केले कोपरगाव शहरात जे कोणाला करता आले नाही आणि करू बी शकणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो
कारण की राजाभाऊ झावरे म्हणजे कोपरगावचे विकास पुरुष आहे. आपल्या कोपरगाव शहरासाठी लागणारे जे आज अनेक जे कॉम्प्लेक्स आहे हे राजाभाऊ झावरे यांच्या काळात झाले. उदाहरणार्थ सांगायला गेलं तर नेहरू भाजी मार्केट, तसंच संत ज्ञानेश्वर कॉम्प्लेक्स. अजून एक अशी माझ्या जीवनामधली अभिमानाची गोष्ट सांगायची म्हणजे मी 2001 साली माध्यमिक शाळेचा विद्यार्थी आहे. त्या शाळेत राजाभाऊ झावरेंनी अशी छान सुविधा, अनेक अशा छान उपक्रम त्यांच्या काळामध्ये केले. त्या शाळेचा त्या काळामध्ये 100% निकाल लागला. त्या शाळेमध्ये आज वकील, जज, PSI असे विद्यार्थी, त्यांच्या काळातले जे विद्यार्थी आज घडले ते कोपरगाव शहरामध्ये. आणि राजाभाऊंच्या काळामध्ये आपल्या सुभाषनगरमधील प्रफुल्ल शिंगाडे व त्यांच्या मातुश्री व त्यांच्या मंडळी असे यांना 2 टर्म नगरसेवक बनवण्यात आलं. असे त्यांची कारकिर्दी, त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी असे अनेक चांगले काम केले व माझ्यासारख्या सामान्य माणसाला इथं उमेदवारी दिली. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जसं राजाभाऊंनी त्यांच्या काळामध्ये काम केले तसंच काम मी या सुभाषनगरमध्ये त्यांच्यासारखंच करून दाखवेल. मी असे तुम्हाला शब्द देतो आणि सांगू शकतो तर जसे राजाभाऊंचे विचार आहे तसं प्रत्येक शिवसैनिकांचे विचार आहे. कोपरगाव शहरामध्ये छोट्या छोट्या अनेक शिवसैनिक उभे नगरसेवक पदासाठी आहे. तर आमच्या शिवसेनेने जिल्हा प्रमुखांनी व जिल्हा महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख विमलताई पुंडे व राजाभाऊ आणि अनेक आमचे जे पदाधिकारी, शहराध्यक्ष अक्षय जाधव यांच्या विचारांनी कोपरगाव शहरामध्ये तळागाळातील असे उमेदवार दिले आहे. कोणी भाजी विक्रेते, कोणी चहा विक्रेते, कोणी पांढरपुरीवाले, कोणी गवंडी, ज्यांना कोणी मान देत नाही अशा लोकांना आमच्या शिवसेनेने मान सन्मान दिला आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो कोपरगाव शहरामधून आमच्या सर्व 26 उमेदवार आणि राजाभाऊ झावरे एक आमचे 27 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना सगळ्यांनी निवडून द्यावे. तुम्ही अथक परिश्रम घ्यावे. आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारे नाराज करणार नाही. आम्ही तुम्हाला लोकांसारखा पैसा देऊ शकत नाही, लोकांसारखे आमच्याकडे कारखानदारी नाही, लोकांसारखे आमच्याकडे मनुष्यबळ नाही, पण आमच्याकडे लोकांपेक्षा चांगलं काम करण्याची ताकद आहे. आम्ही कोपरगाव शहराचा विकास करून दाखवू असा मी तुम्हाला शब्द देतो. आणि मला जी उमेदवारी दिली सगळ्यात महत्वाचं ज्यांच्यामुळे मला उमेदवारी भेटली असे कोपरगाव रिक्षा सेनेचे उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव साहेब, मी त्यांचे सगळ्यात पहिले आभार मानतो. चुकून ते आपल्यामध्ये इथे आलेले नाहीये, पण मी मोठ्या मनाने सांगेल तर मला कोपरगाव शहरामधून व सुभाषनगर मधून त्यांनी त्यांचं मोठं मन करून मला ही उमेदवारी दिली. त्यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि माझे भाषण संपवतो. जय शिवराय. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकरावजी गायकवाड, आपले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निखिलरावजी अवतळे, महिला जिल्हा प्रमुख आमचे विमलताई पुंडे आणि सगळे पदाधिकारी आणि समोर बसलेले बंधू आणि आता वेळ बराच झालेला आहे, सर्वांची भाषणं झालेली आहे. माझं आवास्तव कौतुक सगळ्यांनी केलेलं आहे, परंतु मला निवडून दिल्यानंतर मी माझं कर्तव्य केलेलं आहे. जे सुचलं ते करीत गेलो आणि त्यामुळे आपल्या गावची शोभा वाढलेली आहे. आणि आता जर आम्हाला संधी दिली, आता प्रफुल्ल तर नाही आहे पण वर्षाताई शिंगाडे आणि सनी काळे, त्याचप्रमाणे मला जर आपण संधी दिली तर आम्ही पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त काम करून दाखवू ही तुम्हाला खात्री देतो. आणि आम्हाला सर्वांना 20 तारखेला तुम्ही मतदान करून निवडून द्यावी पुन्हा एकदा विनंती करतो. तुम्ही सगळे एवढ्या थंडीत सुद्धा मोठ्या संख्येने उभे राहिले आणि आम्हाला कार्यक्रमाला पण आपल्या उशीर झालेला आहे, त्याबद्दल तुमची क्षमा मागतो आणि उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे आभारही व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे तुम्हाला ते आज दाखवताय. भाऊंना पाय उतार करून 20 वर्ष आले, मग 20 वर्ष यांचे नगराध्यक्ष होते ना दोघांचे, तेव्हा का त्यांना हे जमलं नाही? आपण जनता आहे, तुम्ही सर्व जनता आहे, तुमच्याकडे सगळेजण मत मागायला येत आहे. तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे की भाऊ गेल्यानंतर भाऊंनी जर कधी नगराध्यक्ष पद सोडलं त्यावेळेस आळोपाळोनी दोघांचेही नगराध्यक्ष होते आणि दोघांचे नगराध्यक्ष असताना मग जे भाऊंनी कामं केले ते कामं या 20 वर्षात का झाले नाही? आपल्याला कोपरगावचा विकास करायचा असेल, तुम्ही पहा या इथून उजव्या साईडला गेला आपण संभाजी महाराजांचा पुतळा आहे, तो चौक इतका चांगला डेव्हलप झालेला आहे सध्याला. तिथं कमीत कमी 5-25 लोक हातावरचे लोक तिथं पोट भरतात आणि रात्रीच्या तिथं फिरायला सुद्धा लोक येतात. एवढा चांगला डेव्हलपमेंट भाऊंच्या काळात झाली. थोडं पुढे गेलं तर आपलं ज्येष्ठ नागरिकांसाठी लायन्स पार्क बनलेला आहे, ती जागा सुद्धा भाऊंनी दिली. त्याच्या थोडं खाली आलं तर लगेच कलावती मातेचं मंदिर आहे, त्या कलावतीच्या माताच्या मंदिरासाठी सुद्धा भाऊंनी जागा दिली. हे तुम्हाला कुणीही सांगणार नाही.
भाऊंनी कोणत्याही ठिकाणी त्यांची स्वतःची नेम प्लेट लावलेली नाही की हे काम मी केलं. त्याच्यानंतर पुढे गेलं तर नेहरू भाजी मार्केट भाऊंनी केलंय. तिथं आपले मुस्लिम बांधव आहे, ठार बांधव आहे, यांना स्वतःची हक्काची जागा दिली. पुढे गेलं तर शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा आहे. एवढा भव्य दिव्य पुतळा कोपरगावात सगळ्यात पहिले भाऊंनी बसवला. ते सुद्धा भाऊंनी केलं. 2 कॉम्प्लेक्स संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे कॉम्प्लेक्स सुद्धा भाऊंनी केले. बरेच लोक आज म्हणतात की भाऊ मुस्लिम दोषी आहे, त्यांना मुस्लिमांचा राग येतो. जर तसं असेल तर बागडी चाळीत 99% मुस्लिम होते. जर कधी ते 99% मुस्लिम होते आणि भाऊला ते माहिती होतं 99% मुस्लिम आहे, आणि मग जर कधी त्यांचा द्वेषच करायचा असतं तर ते कॉम्प्लेक्स उभारले नसते. पण मग ते कॉम्प्लेक्स उभारून त्याच ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी त्यांना स्वतःचे हक्काचे गाळे करून दिले. पुढे गेलं तर नगरपालिकेचे ते वेलकम शॉपीवाले, गवारे शॉपीवाले ज्यांचे जे गाळे होते त्यांचा लिलाव सुद्धा भाऊंनी केलाय. पुढे गेलं तर आपल्या केजीएस कॉलेजला यायला पहिले छोटी पर्ची होती, ती मोठा पूल करण्यात आला. कारण की इथं पाणी आलं तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना करायला अडचण होत होती. तो पूल सुद्धा भाऊंनी केलेला आहे. म्हणजे 5 वर्षात घंटा गाडी भाऊंनी चालू केली, अग्निशामकची गाडी भाऊंनी चालू केली, म्हणजे खराब झालेली गाडी नवी केली, फिल्टर प्लांट केला. एवढे कामं जर कधी 5 वर्षात एकटा माणूस करू शकतो तर 20 वर्षात यांनी आज ताब्यात रोड सुद्धा दुरुस्त केलाय आपल्या कोपरगाव शहरातला. आणि कोणत्या त्याच्या हक्काने ते तुमच्याकडे मत मागायला येतं हे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. प्रत्येकाने आपलं स्वतःचं मत जाणून घेतलं पाहिजे की अरे आपण जो मतदान करणार आहे तो माणूस योग्य आहे की अयोग्य आहे. 20 वर्ष त्यांची सत्ता असताना जर कधी त्यांना करता नाही आलं, ज्या माणसाने 5 वर्षात एवढं केलं त्या माणसाला जर कधी आपण परत 5 वर्ष दिले तर आपल्या कोपरगाव शहराचा निश्चितच कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. सुभाषनगर येथील प्रभाग क्रमांक 8 या प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेना पक्षाकडून उभे असलेले 2 अतिशय चांगले उमेदवार, एक वर्षाताई प्रफुल्ल सिंगाडे, दुसरे आमचे मित्र सनी, त्याचं नाव किशोर आहे पण त्याला सगळे सनी म्हणूनच ओळखतात, सनी काळे. येत्या 21 तारखेला या प्रभाग क्रमांक 8 मधनं गुलाल घेणारच आहे. तर आपले मूळतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय राजाभाऊ झावरे हे सुद्धा नगरपालिकेत 21 तारखेनंतर मोठ्या दिमाखाने या कोपरगाव तालुक्यामध्ये, या कोपरगाव शहरामध्ये शिवसेनेचा भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही याची सर्वांना खात्री आहे. या सुभाषनगर प्रभागामध्ये ही सभा होत असताना या सभेसाठी उपस्थित असलेली 400-500 आमचे पुरुष बांधव असतील, महिला भगिनी असतील, एवढी 400-500 ची संख्या हेच सांगते की या प्रभागामधून वर्षाताई आणि आमचा सनी कमीत कमी 1500च्या लीडनी निवडून येणार. याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही. बंधू भगिनींनो, सर्वांनी 2001 ची राजाभाऊची कारकीर्द सांगितली. 2001 ते 2006 सालापर्यंत म्हणजे या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी केलेली कामे सांगितली. आणि कामे सांगत असताना जे विस्थापित लोक होते त्यांना प्रस्थापित करण्याचं प्रामुख्याने काम त्यांनी केलं. आणि हे काम करत असताना 2006 नंतर ते आता 2025 पर्यंत जेवढे नगराध्यक्ष त्या नगरपालिकेच्या खुर्चीवर बसले, एकही शॉपिंग कॉम्प्लेक्स आतापर्यंत या शहराच्या इतिहासामध्ये त्यांनी उभारलेला आपल्याला बघायला भेटलं नाही. म्हणून आम्ही सातत्याने 2 महिन्यापासून फिरतोय. प्रत्येक घराघरात गेलो, प्रत्येक दुकानदारांकडे गेलो. लोकांची हीच मागणी आहे की राजा भाऊ, लोकांना तुमची गरज आहे, तुम्हाला लोकांची गरज नाही. कारण ज्या ज्या नगराध्यक्षांना आम्ही निवडून दिलं त्यांनी आतापर्यंत भ्रमनिरसन केला. मला तुम्हाला एक आवर्जून गोष्ट सांगायची आहे. बरेच जण म्हणतात का 2001 ची पुनरावृत्ती झाली पाहिजे, ती 100% होणार. त्यावेळेसही हे काका पटेल राजा भाऊच्या विरोधात उभे होते. त्या काका पटेलचा पराभव 2001 साली झाला. आता 2025 साली सुद्धा काका पटेलचा पराभव राजा भाऊच करणार ही काळ्या दगडावरती. या समोरच्या 2 उमेदवारांची आणि राजा भाऊची जर तुलना केली, राजा भाऊ सुशिक्षित उमेदवार आहे, M.Com झालेले आहे. मला असं म्हणायचं नाही की समोरचे उमेदवार अडाणी आहे. समोरचे उमेदवार सुशिक्षित लुटारू आहे हे पूर्ण शहर बघताय. आपण बघितलं सातत्याने 2 प्रस्थापित एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहे. जनता पण आनंद घेत आहे. एकमेकांची चिखलफेक बघून जनता आता नितीन भाऊ बोलायला लागली, दोघात तिसरा आता सगळं विसरा. कोणी किती पैशाचा आमिष देऊ द्या, माझं तर प्रामाणिकपणे मत आहे
जे जे लुटायचं ते लुटून घ्या, हीच वेळ आहे. दोन्ही फार मोठे मोठे आहे. कोणी आका म्हणतं, कोणी काका म्हणतं. उरला सरळ तर लोणीच्या वाक्याचे पैसे जरी आले ते सुद्धा लुटा. कारण परिस्थिती इतकी भयानक झाली. या शहराचं दुर्दैव आहे मित्रांनो. म्हणून जे सातत्याने बोललं जातं 2001 सालची पुनरावृत्ती आता या शहरामध्ये करण्याची वेळ आलेली आहे आणि ती राजाभाऊच्या रूपाने आलेली आहे. ते सुभाषनगर भागाची सर्वे नंबर 215 नगरपालिकेने 4 आरक्षण या ठिकाणी टाकलेले आहे लोकांच्या घरांवर. मग आपल्या मुस्लिम समाजाचे बंधू भगिनी असेल, दलित वस्तीचे आमचे बंधू भगिनी असेल, इतर समाजातील लोक असतील, राजाभाऊ, माननीय एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री, हे सर्व ह्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत. आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर प्रथम एक काम करा. माझी तुम्हाला या सुभाषनगरच्या लोकांच्या वतीने हात जोडून कळकळीची विनंती आहे. या प्रभागामध्ये जे नगरपालिकेने आरक्षण बसवलेलं आहे, ते नगरपालिकेने बसवलेलं आरक्षण माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या मार्फत पहिल्यांदा उठून या लोकांचे सातबारे यांच्या नावावर आपण करा. हे करीत असताना तुम्ही फार लोकांना 2001 ते 2006 मध्ये मदत केलेली आहे. मग अनेक खोका शॉप तुम्ही उभारले. बांगड्या चाळीचा प्रश्न होता, तिथं सर्व आमच्या मुस्लिम भगिनींचे, मुस्लिम बांधवांचे गाळे होते. त्यावेळेस लोकांना वाटायचं आता राजेंद्र जावरे शिवसेनेचा आपल्याला उठून दिलं तर परत आपल्याला बसवतील का. म्हणजे बाकीचे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचे, हे शिवसैनिक व्यक्तिदोषी आहे. पण जेव्हा राजाभाऊंनी त्या लोकांना विश्वास दिला, सांगितलं तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, जे जे गाळे तुमचे होते तेच गाळे तुम्हाला देण्यात येईल, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा चेंज होणार नाही. आमच्या मुस्लिम समाजाने असेल, बाकीच्या लोकांनी असेल, त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि हे डौलानं एवढं संत ज्ञानेश्वर संकुल उभं राहिलं, संत तुकाराम संकुल उभं राहिलं. त्याच्यात फर्स्ट प्रायोरिटीने गाडे ज्या ज्या मालकांचे होते त्यांना देण्याचा आटोकाट प्रयत्न राजाभाऊंनी केला आणि जे लोक तिथं होते बसलेले त्यांना ते गाडे देण्यात आले मित्रांनो. म्हणून मला भाऊची राजाभाऊंची जोड आहे. आता या कोपरगाव शहराला काही कमी पडणार नाही. कारण नितीनराव एकनाथराव शिंदेचे लाडके जिल्हा प्रमुख आहे. नितीनराव जे जे द्यायचं ते तुमच्या माध्यमातून, एकनाथराव शिंदेच्या माध्यमातून या कोपरगावच्या शहराच्या विकासासाठी आपण द्यावं. आणि माझी आली की भूलथापा मारायच्या, विकासाच्या गप्पा करायच्या, लोकांना आर्थिक आमिष दाखवायची आणि सत्ता ताब्यात घ्यायची. या पलीकडे या शहरामध्ये, या तालुक्यामध्ये दुसरं काही चालू आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून आता तुम्हाला विकासच करायचा होता तर तुमच्याकडं ज्या ज्या वेळेस सत्ता होती त्या वेळेस तुम्ही का करू शकले नाही, हा प्रश्न त्यांना विचारण्याची या कोपरगावच्या शहरवासियांना माझी विनंती आहे. बंधूंनो, आता ही विधानसभेची निवडणूक झाली. आपण सगळ्यांनीच त्या ठिकाणी महायुती म्हणून एका उमेदवाराला, आमदार आशुतोष काळे यांना आपण मतदान केलं. मोठ्या मताधिक्याने विधानसभेमध्ये आशुतोष काळे यांना पाठवलं. त्यावेळेस आशुतोष काळेंनी 4,000 कोटी रुपयाचे फ्लेक्स लावले, 4,000 कोटी रुपयाच्या विकासाचे जाहिराती केल्या. बंधूंनो, 4,000 कोटी रुपयाचा जर विकास या तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये झाला असेल किंवा झाला असता तर इथला एकही प्रश्न शिल्लक राहिला नसता असं माझं मत आहे. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 4,000 कोटी रुपयाचा विकास झाला हे ग्लोबल काही अंशी लोकांनी मान्य केलं. बोहेगावच्या लोकांना वाटायचं इकडं करंजीला विकास झाला असेल, सातच्या लोकांना वाटायचं काकडीत विकास झाला असेल, अण्णापूरच्या लोकांना वाटायचं मंजूरला विकास झाला असेल, आम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना वाटायचं शहरात विकास झाला असेल, शहरातल्या लोकांना वाटायचं ग्रामीण मध्ये विकास झाला असेल. परंतु बंधूंनो, या विधानसभेच्या निवडणुकीनंतर ज्या ज्या वेळेस विविध कामानिमित्त आम्ही ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जाण्याची संधी मला मिळाली, त्या वेळेस मी चौकशी केली आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना विचारलं, काही नातेवाईकांना विचारलं की नेमकं आमदारांनी तुमच्या गावामध्ये काम काय केलं. तर सगळीकडून असे उत्तर आले की हे सगळं थोतांड आहे. आणि म्हणून एकाही गावामध्ये कुठं काम दिसलं नाही, शहरामध्ये कुठं काम दिसलं नाही. आमचे मित्र संजय काळे कंदील घेऊन संपूर्ण तालुक्यामध्ये फिरले. खरोखर 4,000 कोटी रुपयाचा विकास कुठं झाला त्यांनाही तो सापडला नाही.
आणि मग मी आता प्रयत्न केल्यानंतर मला मात्र 2 ठिकाणी विकास सापडला. आणि तो एक विकास म्हणजे पहिला माहेगाव देशमुखला आमदारांनी बांधलेला 50 कोटी रुपयाचा बंगला, आणि दुसरा विकास सापडला मोहनी राजनगर मध्ये आमदारांच्या पीएननी बांधलेला 5 कोटी रुपयाचा बंगला. या 2च ठिकाणी विकास झाला. बंधूंनो, या लोकांना सत्ता कशासाठी पाहिजे? जर यांचे पीए जर 5-5 कोटी रुपयाचे बंगले जर बांधतात 5 वर्षामध्ये, तर सर्वसामान्य लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा? आणि म्हणून हा विचार करण्याची वेळ आलेली आहे. या कोपरगाव तालुक्यामध्ये नेमका आपण निर्णय काय घेतोय? गेल्या 10 वर्षापासून या कोपरगाव तालुक्याचं राजकारण फक्त एका 5 नंबर साठवण तलाव भोवती फिरताय. मला चेन्नईचा आमचा मित्र आला, त्याने विचारलं ये 5 नंबर तलाव का क्या बात है? फक्त कोपरगाव तालुक्याचं राजकारण जर असेल तर ते फक्त 5 नंबर तलावावरती. मला सांगा, 131 कोटी रुपयाची पाणी योजना आहे, गेल्या 10 वर्षापासून चालू आहे. दोन्ही नेते त्या पाणी योजनेवरती राजकारण करताय. त्या 131 कोटी रुपयामध्ये काय 25, 30, 40 कोटी रुपयाचा तो साठवण तलाव असेल, 5 नंबरचा साठवण तलाव गेल्या 10 वर्षामध्ये अद्यापपर्यंत पूर्ण नाही. अजूनही तुम्हाला 4 दिवसाला 5 दिवसाला पाणी येतंय. मला सांगायचं, 30 कोटीचं 40 कोटीचं काम 10 वर्षामध्ये या कोपरगाव तालुक्यामध्ये जर पूर्ण होत नसेल तर ही शोकांतिका आहेत का काय? मला सांगा. त्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, देशामध्ये राम मंदिराचं काम झालं. 3000 कोटी रुपयाचं राम मंदिर किती वर्षात पूर्ण झालं? फक्त 3 वर्षामध्ये. आपण शेजारी पाहतो, कोपरगावच्या शेजारी बरेच जण त्या समृद्धी महामार्गावरून मुंबईला गेले असतील. नागपूरहून निघाल्यानंतर मुंबईपर्यंत 700 किलोमीटरचा रस्ता आहे. अवघ्या 5 वर्षामध्ये पूर्ण झाला. 55,000 कोटी रुपयाचा रस्ता आहे. मला सांगा, 3,000 कोटी रुपयाचं मंदिर पूर्ण होऊ शकतं, 55,000 कोटी रुपयाचा रस्ता पूर्ण होऊ शकतो, 40 कोटी रुपयाचा साठवण तलाव गेल्या 10 वर्षापासून पूर्ण होऊ शकत नाही. आणि मग विकासाच्या गप्पा हे लोक का करतायत? या 2 नेत्यांनी गेल्या 50 वर्षामध्ये या तालुक्याचं राजकारण करता करता, फक्त एकमेकांची जिरवाजिरव करता करता हा तालुका बकात झालेला आहे, शहर बकात झालेला आहे. आणि म्हणून याच्यामध्ये, या शहरामध्ये बदल जर करायचा असेल तर या दोघांना हटवावं लागेल. मला सांगा, या शहरामध्ये यांनी जे उमेदवार उभे केलेले आहेत हे स्वावलंबी आहेत का? येत्या नगरपालिकेमध्ये बसल्यानंतर हे स्वतः निर्णय घेणारे आहेत का? त्या नगरपालिकेमध्ये हे फक्त बुजगवले म्हणून बसणार आहेत. यांना जर आपण एखादा प्रश्न मांडला, यांच्याकडे जर एखादं काम कोणी सर्वसामान्य माणूस घेऊन गेला तर ते त्यांना दादाला विचारावं लागेल, भैयाला विचारावं लागेल. शिवसेनेकडे उमेदवार तसा नाही. ऑन दी स्पॉट डिसिजन. एकनाथजी शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे, एकनाथजी शिंदे साहेबांचा नगराध्यक्ष आहे. सर्वसामान्य माणूस काम घेऊन आला की ऑन दी स्पॉट डिसिजन घेणारा सक्षम उमेदवार आपल्याकडे आहे. आणि म्हणून कुणाला निवडून द्यायचं याचा विचार आपल्याला येत्या 20 तारखेला करावा लागेल. आता यांच्या भूलतापांना आता बळी पडू नका. या तालुक्याचा एक शहराचा जर विकास करायचा असेल तर आमचे शिवसेनेचे उमेदवार खंबीरपणे आपल्या समोर उभे. या तालुक्यामध्ये 25 वर्षानंतर स्वतंत्र पॅनल या काळे कोल्हेंच्या विरोधात उभा राहिलेला आहे. 2001 नंतर 25 वर्षानंतर स्वतंत्र, बाकी कधी पॅनल सुद्धा या ठिकाणी होत नाहीत. कुणीतरी उभं राहतं, अपक्ष उभं राहतं, कुणी माघार घेतं. आपल्याला माहिती आहे कसे माघार घेतात. आणि म्हणून 25 वर्षानंतर शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली सगळे उमेदवार आपल्या समोर उभे आहेत. चांगले उमेदवार उभे आहेत. चांगला नगराध्यक्षाचा चांगला उमेदवार आपल्याला दिलेला आहे. आणि या शहराचा विकास करायचा असेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खातं आहे. कुठलाही निधी या ठिकाणी कमी पडणार नाही. तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून द्या. साई तपोभूमीची 50 एकर जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी ट्रक टर्मिनल करू, त्या ठिकाणी स्विमिंग पूल करू, त्या ठिकाणी क्रीडांगण करू. आणि या शहरातले जे विस्थापित टपरी धारक आहे त्या टपरी धारकांना तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स देऊन त्या सगळ्यांचं पुनर्वसन करू. ही जबाबदारी तुम्हाला सांगतो राजेंद्र धावरे आम्ही तुम्हाला देतो. एक आदर्श असं त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स तयार करू. ताब्यात घेऊ यांच्या ताब्यातून जमीन, फक्त तुम्ही सत्ता द्या. आणि मग तुम्हाला विनंती करतो की नगर विकास खातं शिवसेनेकडे आहे. शिंदे साहेब आमच्या पाठीशी आहेत. आपण सगळेजण
20 तारखेला शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या. एक आदर्श शहर बनवण्याची जबाबदारी आमच्यावर सोडा. या जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अभिमान वाटेल असं शहर आम्ही तुम्हाला बनवून देऊ. एवढेच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. च्या विश्वासावर भाऊ सोडून गेलेले आहेत, म्हणून आपल्याला हे मत वर्षाताईंना द्यायचं आहे. आपला सामान्य कार्यकर्ता आहे सनी काळे, जो धडपड करणारा आहे. आज बघितलं किती छान सनीने या ठिकाणी विचार मांडलेले आहेत आणि ही सगळी ताकद तुमच्या चेहऱ्यांकडे बघून सनीला आलेली आहे. कारण आज सनी जरी ह्या एवढ्या मोठ्या वावटळीमध्ये आज आपण बघतोय किती हे बॅनर, किती ह्या गाड्या आणि किती ह्या पैशाची उधळपट्टी चालू आहे. म्हणून या ठिकाणी मी म्हणते की किती त्यांना कॅडबरी देऊ द्या, चॉकलेट देऊ द्या, त्यातल्या वस्तू अलगदपणे काढायच्या, त्या चघळून घ्यायच्या, ते कागद फेकून द्यायचे आणि मत मात्र गेल्यानंतर ज्यावेळेस वोटिंग मशीन समोर आपण जाऊ त्यावेळेस आपली सद्सद्विवेक बुद्धी जागृत करायची. लाडकी बहीण योजना ज्या साहेबांनी आपल्याला दिलेली आहे, ज्या भावाने आपल्याला दिलेली आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अहो सख्खा भाऊ सुद्धा आपल्याला 500 रुपयाच्या वर खिशातून नोट बाहेर काढत नाही हो. आणि फक्त कधी दिवाळी आणि रक्षाबंधन म्हणजे भाऊबीज आणि रक्षाबंधन, परंतु आपले शिंदे साहेब हे दर महिन्याला काय घेणं लागतो आपण त्यांचं काय करतो आपण शिंदे साहेबांसाठी, परंतु कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपला भाऊ, ज्या भावापर्यंत आपण गेलेलो पण नाही, ज्या भावाजवळ आपण गेलो नाही, ज्या भावाला आपण मागितलं नाही, असा आपला लाडका भाऊ त्या ठिकाणून आपल्या खात्यावर घर बसल्या 1,500 रुपये आपल्याला महिन्याला पाठवता. म्हणून निवडणुकीत येणाऱ्या या पैशाला बळी पडू नका. पैसा आपल्या लाडक्या भावाने आपल्यासाठी गौण केलेला आहे. हे काय देतात आपल्याला 5 वर्षातून एकदा 500 रुपये देतात, आपलं अनमोल मत घेऊन जातात आणि 5 वर्ष आपल्याला तोंड सुद्धा दाखवत नाही. म्हणून पैशाला तर आता बळीच आम्ही पडणार नाही. कारण आर्थिक दृष्ट्या आम्हाला आमच्या लाडक्या भावाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला आर्थिक दृष्ट्या सक्षम केलेला आहे. आम्हाला पुन्हाच पुढे भीक मागायची गरज ठेवलेली नाहीये. आम्हाला आमच्या पतीकडे सुद्धा आता महिन्याकाठी आमची जी खर्च असतो तो आम्ही करून घेतो. एखादी भगिनी एखाद्या महिन्याला एखाद्या मुलीचं दप्तर घेते, कोणी मुलाची फी भरते, किंवा एखादी मुलीला टिफिन बॅग घेते, किंवा एखाद्या मुलाला टिफिन घेते, किंवा एखादी सरप्राईज म्हणून सासूला तिच्या शुगर बीपीच्या गोळ्या आणते. असं समृद्ध आम्हाला आमच्या साहेबांनी केलेलं आहे. म्हणून यांच्या 500 रुपये 1000 रुपयाची आम्ही आता वाट बघणार नाही. त्यांचे पैसे आलेत, भाऊ म्हटले त्याप्रमाणे घ्या. कारण त्यांचे काय कष्टाचे आणि घामाचे नाहीये. त्यांनी कुठल्याही प्रकारचा घाम गाळलेला नाहीये. त्यांनी कोणत्या माध्यमातून पैसा कमवतात हे सगळ्या जनतेला माहिती आहे. म्हणून आलेल्या पैशाचा आपण लक्ष्मी म्हणून स्वीकार करू. अडीअडचणीला तो वापरा पण, परंतु त्या पैशाला बळी पडायचं नाही. ज्यावेळेस वोटिंग मशीन येईल त्यावेळेस एकच चेहरा डोळ्यासमोर ठेवायचा, शिंदे साहेबांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवायचा. 30 दिवस भरतात जो माझ्या खात्यावर, ज्याला मी बघितलेलं पण नाही असा माझा अज्ञात भाऊ मला जी मदत पाठवतो, त्या भावाचा चेहरा आठवायचा. आणि मग त्या भावाचं प्रतिनिधित्व कोण करतंय, तर त्या भावाचा आदेश कोण मानतंय, त्या भावाचा आदेश आमचे राजाभाऊ झावरे मानत आहेत आणि भविष्यात पण मानणार आहे. तर माझं मत राजाभाऊंना द्यायचं आहे. त्या राजाभाऊंचा आदेश कोण मानणार आहे, तर त्या राजाभाऊंचा आदेश सनी काळे मानणार आहे, वर्षाताई शिंगाडे मानणार आहेत. म्हणून मला ते 2 धनुष्यबाणाला त्यांच्या मत द्यायचे. म्हणजे मला एकूण 3 मत धनुष्यबाण या चिन्हावरच द्यायचे आहेत. भगिनींनो, आलेली संधी सुवर्ण संधी आहे. लाडक्या भावाच्या ऋणातून उतराई होण्याची संधी आलेली आहे. माणूस ज्यावेळेस कृतज्ञ असतो तरच त्याच्या जीवनाला अर्थ असतो. उपकाराची फेड ही झालीच पाहिजे. लाडका भाऊ ज्याप्रमाणे आपल्याला उपकार करत आहेत आपल्याला ही फेड करायची आहे. आणि येत्या 20 तारखेला 3 धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून आपल्याला राजाभाऊ झावरे, वर्षाताई शिंगाडे व सनी काळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. मित्रांनो, मी एवढ्या लांबून तुम्हाला सांगण्यासाठी आलो. म्हणजे मी काय असा मोठा काम नाही करा. मी एक गावचा उपसरपंच आहे, घोंगळ उपसरपंच आहे. मला सांगायचं एकच आहे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा बघितलं का या दोघांना विकास करता यावा. त्यांना त्यांच्या गावचा विकास करता येईल, ते कोकण गावचा काय विकास करा. गेल्या 50 वर्षापासून त्यांच्याकडे सत्ता आहे. ज्या लोकांकडे 50 वर्षापासून सत्ता आहे ते आज एक वेळ तुम्हाला सांगतात आम्हाला निवडून द्या आणि आम्हाला विकास करून द्या. हे चुकीचं आहे. भूल थापाला बळी पडू नका. बोलण्यासारखं खूप आहे, पण 2-4 शब्दात सुरुवातीला सांगतो. भाऊ, आम्ही ज्यावेळेस 2014 मध्ये होतो त्यावेळेस आम्ही प्रचार केला होता. मी त्यावेळेस सांगत होतो का 2004चं शिवसेनेचं त्यावेळेस आमदारकीचं खरं जर तिकीट मिळायला पाहिजे होतं तर राजाभाऊ झावरे यांना मिळायला पाहिजे. आज कोपरगाव तालुक्याचे सलग 10 वर्षाचे आमदार जे झाले ते आमदार राजाभाऊ झावरे असताना या कोपरगाव तालुक्याचा काय फरक झाला असता.
2001 म्हणजे त्यावेळी ते नगराध्यक्ष पद असताना त्यावेळी त्यांनी जे कामं केली त्याच्यानंतर कुणालाही ते कामं करता आले. काम करण्याची जिद्द पाहिजे, काम करण्याची शक्ती पाहिजे. उगाच लोकांना भुलथापा देऊन काम करायचं सांगायचं आणि निवडून आल्यानंतर घरात बसायचं हे या बरोबर नाही. आणि शिवसैनिक असा आहे की त्याच्या रक्तामध्ये काम करण्याची ताकद आहे. आता तुम्हीच बघा, शिंदे साहेबांना नगर विकास करताय. जर आपले भाऊ जर निवडून आले तर नगर विकासच्या मार्फत ते आपल्या प्रत्येक वार्डाचा विकास करू शकतो. आपल्याला ही सुवर्ण संधी आहे. अशी सुवर्ण संधी परत देता येत नाही. बऱ्याच वर्षानंतर आज ही निवडणूक लागली आहे. 5 वर्ष होऊन त्याच्यानंतर मध्ये 5 वर्ष गेले म्हणजे 10 वर्षानंतर निवडणूक आलेली आहे. आपल्या कोपरगाव तालुक्याचा गेल्या 50 वर्षापूर्वी काय होतं, त्यानंतर काय परिस्थिती झाली तुम्हाला सांगायची गरज नाही. बाजारपेठ ही सगळ्यात भारी होती. आज इथं जर लग्न करण्याचा ग्रामीण भागातून जर लोक येत होते त्यावेळेस बघता माझ्याला आज एकही दुकान राहिलं नाही. पूर्ण बाजारपेठ ठप्प करून ठेवली. ग्रामीण भागातून जर आपण जर गावाकडे शहराकडे जर येत असेल तर या धुळीनं अक्षरशः वापरून जातो. घरचे ओळख आता जर संध्याकाळी टाइमला जर घरी जायचं असलं तर संध्याकाळचे लोक घरी ओळखत सुद्धा नाही का कोण आणून एवढं धुळीना पूर्ण हे झालेलं असतं. मित्रांनो, हे विकास करू शकत नाही. माझ्या माय बहिणींनो, हे खरंच विकास करू शकत नाही. विकास करायचा जर असं फक्त शिवसेना करू शकते, आपले राजाभाऊ झावरे विकास करू शकतात. त्यांना फक्त एक सुवर्ण संधी द्या. आता ही सुवर्ण संधी परत घेणार नाही. पुढच्या वेळेस कुठं जाईल, कोणतं पण भेटेल, काय होईल याचं काही सांगू नका. या मागे काय झालं काय नाही याचा विचार सोडू द्या. ही फक्त आता तुम्हाला हे 4-5 दिवसात तुम्हाला जे काय करायचं आहे आपापले शेजारचे कोणी आपले जे पाहुणे मित्र मंडळी प्रत्येकाला सांगा. आता तुम्हीच बघितलं लाडक्या बहिणींना या शिंदे साहेबांनी आज जवळ घेतले. आता माझी बहिणीने सांगितलं का आज पती नसताना काय अवस्था आहे, अक्षरशः खरोखर डोळ्यात पाणी आल्यासारखं. आज ही माऊली उभी राहिली याच्यातच ती जिंकलेली आहे. कारण या काही सोपं नाही. या माऊलीला धाडस दाखवलं. काही घाबरू नका. तुमच्या पाठीमागे एकनाथ शिंदे साहेबांसारखे भाऊ आहे आणि त्यांनी हे तयार केले आहे. हे तुमचे मोठे भाऊ इथं आहे आणि आज हे सगळे ग्रामीण भागातले शहरातले जे पुरुष आहेत तुम्ही एकदम भावासारखे कधी कोणत्याही टायमाला तुम्ही हात मारा. तुमचे भाऊ तुमच्या पाठीशी 100% उभे राहणार आहे. तुमची जीत विजय झाली आहे. तुम्ही इथं जिंकलेली आहे. तुम्ही आता विषय सोडून द्या. तुम्ही ज्या दोघांच्या विरोधात फॉर्म भरला ना तुम्ही 100% जिंकला. यानंतर आता फक्त तुमच्या हातात उमेदवारी. या भूलतापा सोडून द्या. ते काय करतील काय नाही, त्यांच्याकडे पैसा आहे, आम्हाला पैसा आहे, ते तुम्हाला देणार. त्याच्यावर भूलतापा करा. तुम्हाला काय करायचं ते करा. आदल्या दिवशी त्यांची जेवढी जिरवायची पैसे नाही तेवढी जिरवा. परंतु तुम्ही ध्यानात ठेवा, धनुष्यबाण हे चिन्ह सोडू नका. रामाचा धनुष्य आहे, तुम्हाला सोडता येणार नाही. तुम्हाला अक्षरशः या धनुष्याला मतदान करून तुम्ही लाडक्या बहिणींना एकच सांगायचंय, एकनाथ शिंदे साहेबांना भाऊ आम्ही तुम्हाला मतदान केलं, हे भाऊ सुद्धा तुम्हाला सोडणार नाही. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.